सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मित्रांनो, ही जी जोडी आपण बघतोय ती गटपास झालेली आहे, गट क्रमांक 3 मध्ये. दादा बैलाचं नाव काय? हरण्या आणि शाहू. घरचाच साथ पळाला का? घरचाच नियोजन कोणी केलं होतं दादा? नियोजन मीच केलेलं, भाऊ ठाकरे. आणि नियोजन अचानक झालं. पबजी आणि रॉकी पळणार होतं, ते अचानक मग आमच्या घरचा साथ पडला. आणि दादा कधीपासून नियोजन केलं होतं तुम्ही का आता अचानक नियोजन झालं? अचानक नियोजन केलं. आणि कशी पळाली गाडी? गाडी मस्त पळाली. ड्रायव्हर कोण होते? सुरेश ड्रायव्हर. सुट्टी मेकर म्हणून कोणी काम केलं? मनीष होते. कारण कसं बैल जोडी दुसरी पाळण्यामध्ये एकटाच योगदान नाही, सर्व टीमचं खूप महत्त्वपूर्ण योगदान असतं. त्याच्यामध्ये तुमचं सुट्टी मेकर असेल, ड्रायव्हर असेल, तुमची मेहनत असेल, हे देखील अत्यंत महत्त्व आहे. कशा प्रकारे गट पास झाला आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगा? गटपास म्हणजे बैल आमचे चांगले पळाले आणि सर्व कोणाचे मेहनत आणि आमचे आधारस्तंभ मुकुल शेठ टोंबरे खोनी आणि विष्णू सपारा आणि आमचे शेठ तुषार जगन शेठ ठाकरे पाली यांचे सर्वांचे आधारस्तंभ, आमचे सर्व पोरं यांचे पोरांचे सहकारी सर्व असतात. त्यामुळे आमचे बैल दोन्ही घरचे साथ चांगले पळाले. आणि घरच्यांचा आणि तुमच्या कुलदेवतांचा आशीर्वाद तुमच्या बैलाची पाठी आहे, म्हणून आज तुम्ही हा गटपास झाला. कारण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये गटपासून ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजपर्यंत दादा कधी घाटामध्ये पळाले होते बैल? ते पळाले होते. आम्ही 2 नंबरला 3 नंबरला उतरायची गाडी, पण गटपास नव्हती झालेली. पण 2 नंबरला 3 नंबरला उतरायची. आजचा आनंद कसा सांगाल गटपासचा? आनंद आज आमच्या सर्व मुलांना चांगला आनंद झालेला आहे. काहीतरी मेहनतीचं चीज झाला असं म्हणते. आमच्या सर्व पोरांच्या मेहनतीचा फल मिळाले आम्हाला. आणि दादा आजचं नियोजन आमदार केसरी पहिल्यांदाच इतकं मोठं मैदान आपल्या कर्जत तालुक्यामध्ये होतं आमदारांच्या वाढदिवसानिमित्त, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल आम्हाला रात्रीपासून आनंद होता. म्हणजे आज आपल्या एवढ्या मोठ्या त्याच्या नियोजनामध्ये आपली गाडी पळणार आहे. त्यामुळं आमचे शेतमूल्य आज आपण गाडी करायला म्हणजे त्या गाडी पळाल्यामुळे आमचे सर्व दोन्ही मला शेत टोंबरे आणि शेत ठाकरे यांना पूर्ण आनंद झालेला आहे. गाडी पळाली सर्व मुलगा पण आमची सर्व खुश झालेली आहे. एवढ्या मोठ्या मैदानात गटपासून ही खूप मोठी गोष्ट असते. आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आम्हाला आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला तुम्ही बाईक दिल्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच तुमचं कायम बोलत राहू हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. दादा काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? काय सांगा, गटपास झाला कसा आनंद आहे? आणि घरची गाडी पळाल्यानंतर जे मालकाच्या चेहऱ्यावरती आनंद असतो तो गगनात मावत नाही असं म्हटलं जातं. हे इथं वावगं ठरणार नाही. तर दादा आजपर्यंत तुम्ही आपल्या वरती गाडी पळत असेल 3 फेऱ्यामध्ये, तर आजचं नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आजचा नियोजन आमचा असं होता, पबजी आणि रॉकी दुखापत झाल्यामुळं कॅन्सल केली, ही गाडी पळवली. शेवटी योगायोग समजायचा, आपण काही गोष्टी ठरवत असतो परंतु त्या गोष्टी घडत नाही आणि अचानक ज्या गोष्टी घडतात त्या काहीतरी वेगळ्याच घडून जातात, हे आपल्याला म्हणावं लागेल. आजच्या या गुलालाबद्दल आणि तुमच्या सर्व नियोजनाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच तुमची जोडी कायम गुलालात राहो आणि आज तुम्हाला भरभरीत यश मिळो हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा राहा. धन्यवाद.